हॅलो, मी शीतल. आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन. तर आपण चाललेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. सारसबाग येथे जे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे. तर चला तर मग आपण आजची दिवसाची सुरुवात करूया स्वामी समर्थांच्या दर्शनाने. श्री स्वामी समर्थ. मग आम्ही तिथे पोचलो. तिथं पोचल्या आम्ही अगोदर पाय धुतले आणि नंतर आतमध्ये एंट्री केली. तर बघा, आतमध्ये गेल्याच अजिबात गर्दी नव्हती, काय नव्हती. त्यामुळे पहिलं औदुंबराचं दर्शन घेतलं. नंतर म्हटलं परत रिटर्न येताना घेऊ, पण तरीही तिथं अगोदर घेतलं आणि नंतर आतमध्ये गेलो. मुलांची घाई बघा, किती गडबड होती त्यांना आतमध्ये जायची. ते जेंट्सच्या बाजूला गेले, आम्ही लेडीजच्या बाजूला गेलो आणि आतमध्ये बघा एवढी लाईन होती. पण काहीच वाटत नव्हतं त्या लाईनचं, का तर स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळेजण तिथं आम्ही थांबलो आणि हे बघा किती सगळे लोक तिथं पारायण करत थांबले होते आणि कोणी जपमाळ करत होतं, कोणी असं शांत बसलं होतं, कोणीही तिथं अजिबात दंगा करत नव्हतं, काही नव्हतं. आणि अखेर स्वामींजवळ मी पोचले. हे बघा किती प्रसन्न वाटते ना, असं बघतच बसावं असं वाटत होतं. पण त्यांनी आम्हाला लवकर बाजूला काढलं, का तर म्हटले बाकी लोक थांबलेली आहेत, त्यामुळे दर्शन घेतलं आणि बाजूला झाले. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. नंतर मग आम्ही तिथं औदुंबराच्या झाडाला जर प्रदक्षिणा घातल्या, मुलांनाही घालायला सांगितल्या. आणि मग हे बघा किती छान वाटत होतं ना. मला तर अजिबात तिथे सांगायला शब्दच नाही आहेत की इतकी मी प्रसन्न झाले होते. आणि मग नंतर थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर औदुंबराच्या झाडाजवळ आम्ही थोडेसे फोटो काढले, थोडा प्रसाद घेतला, मुलांनाही थोडं तिथं प्रसाद दिला, मीही घेतला. आणि आमचं मुलांचंही ठरलं होतं की नंतर सारसबागेत गणपतीचं दर्शनही घ्यायला जाऊया, थोडं मुलांनाही फिरून आणूया. मग नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला, सगळं तिथून आवरलं आणि मग आम्ही बाहेर निघालो. तेव्हा मग तिथे जवळ सारसबाग आहे, त्यामुळे काय चालतच जायचं होतं. गेलो, मुलांनाही थोडंसं छान वाटेल आणि खूप दिवस झाले मी घेऊनही गेले नव्हते, त्यामुळे मग तिथे गेलो. तर आम्ही आलेलो आहोत घरी. दर्शनही छान झालं स्वामी समर्थांचं, तुम्ही बघितलंच असेल की किती छान, किती प्रसन्न वाटत होतं. दर्शन घेतलं, तिथं औदुंबराच्या पाया पडलं. नंतर आमचं ठरलं सारसबागेत जायचं, तर आम्ही तेही करून आलो. त्यामुळे सगळीकडे मुलांनी तर खूप धमाल केली. तर चला तर मग बघूया पुढे काय होतंय. तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आमचे शेजारी स्वामी समर्थांचं पारायण होतं, त्याची आज पूजा आहे. तर मी आता सिम्पलचा मेकअप केलेला आहे, आवरलेला आहे आणि आता चाललेली आहे पूजेला. चला तर मग जाऊ. नंतर त्यांच्या देवघराचं थोडंसं व्हिडिओ घेतला. नंतर मी शिऱ्याचा प्रसाद बनवला, ते भाग्य मला मिळालं. नंतर स्वयंपाकही करू लागले, घरी आले. तर मी मगाशी जसं म्हटलं होतं की मी आमच्या शेजारी स्वामी समर्थांचं पारायण आहे, त्याचं आज उद्यापन आहे. तर तिथं मी स्वयंपाकासाठी गेले होते मगाशी. हा माझा आता 3रा लूक आहे दिवसभरातला. तर आता आम्ही जेवणासाठी चाललेलो आहोत, कारण स्वयंपाक वगैरे झालं, सगळं आवरून आलो तिथलं. जरा वेळ म्हटलं रेस्ट, कारण मुलं पहिलं जेवायला बसणार होते. मग त्यांना, आणि माझी मुलंही जेवायला गेलेली आहेत ऑलरेडी, त्यामुळे ती जेवण वगैरे करून येतीलच आता.
त्यामुळे म्हटलं आपण आवरून ठेवावं. मग आमच्या सोबतच्या शेजारच्या ताई आणि आम्ही सोबत जाणार आहोत जेवायला. तर अजून मी तिथलं म्हणजे इतकं छान त्यांनी सगळं स्वामी समर्थांचं केलेलं आहे ना की बास, आजचा पूर्ण दिवस म्हणजे माझा स्वामी भक्तीतच गेलेला आहे की खूप छान वाटलं. आज दिवस खूप छान गेला. आज सगळ्या देवांचं दर्शन झाल्यासारखं झालं. त्यामुळे आता आम्ही चाललो जेवण करायला. तर जेवण करून येतो, मग चलो भेटूया. बाय. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. तर तुम्ही पाहिलंच असेल आजचा दिवस कसा गेला. पूर्ण स्वामीमय दिवस गेलेला आहे. खूप कंटाळे होते. पहिले चेंज केलं, जेवण वगैरे करून आलो, चेंज केलं, मग व्हिडिओ शूट करायला घेतला. कारण मग नंतर तर खूप म्हणजे साडीत खूप असं हे झालं होतं, गरम होत होतं, खूप गरमी आहे इथे. चेहरा क्लीन केला आणि मग म्हटलं आता शूट करावं, व्हिडिओचा एंड करावा. तर आजचा पूर्ण दिवस माझा स्वामीमय गेलेला आहे. अगदी स्वामींच्या कृपेने की पूर्ण दिवसच त्यांच्या नावाने गेलेला आहे आज. तर तुम्हालाही आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही स्वामींची सेवा करता का? तुमचा आजचा दिवस कसा गेला ते मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चलो बाय, गुड नाईट.